जसं की आता पाहुण्यांचा नाश्ता झाला की आपण पाहुण्यांचा नाश्ता झाल्यानंतर त्यांना आपण वॉटर पार्ककडे घेऊन जाणार. वॉटर पार्कचे चार्जेस आहे का? नाही, सर्व इन्क्लूड त्याच्यामध्येच राहणार. पॅकेज मध्येच तुम्हाला मी पॅकेजेस ते नंतर सांगते की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय इन्क्लूड राहणार. पूर्ण आपण तसं वेळापत्रकच बनवलेलं आहे सर्व, तर त्या वेळापत्रकानुसार आपण पाहुण्यांना ते सर्व देऊया. सोबतच आम्ही इथे एक पार्टी साठी आम्ही बनवलेला आहे. ॲक्च्युली पार्टी हॉल बनवलेला आहे की काही लोकांना असतं ना की म्हणजे छोटी मोठी पार्टीज करायच्या असतात. बर्थडे पार्टी असो किंवा मीटिंग्स असो, है ना. तर किटी पार्टी आता महिलांच्या तुम्हाला माहितच आहे की किटी पार्टी असतात, त्यांचे गट वगैरे असतात, फंड वगैरे. तर त्या लोकांना असं काही मिळत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ही थीम आम्ही म्हणजे बनवलेली आहे की कुठलाही प्रोग्राम्स गेट टुगेदर असू द्या, छोट्या मोठ्या बर्थडे पार्टी असू द्या किंवा किटी पार्टी असू द्या, तर त्यांच्यासाठी आपण ही हॉलची सुविधा केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पार्टी सारखं लुक आहे आलेला. सजवलंय मस्त, डेकोरेशन बढिया. चलो आता आपण कुठे चाललो? आता आपण चाललेलो आहे वॉटर पार्ककडे. एरिया भरपूर मोठा आहे. हो, आपला हा पूर्ण एरिया जो आहे तो पूर्ण 20 ते 25 एकर मध्ये आपला हा पूर्ण एरिया आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण फळबाग लावलेली आहे आणि आपला हा ॲग्रो टुरिझमचा प्रोजेक्ट उभारलेला आहे. तर बघू शकता हा आहे आपला वॉटर पार्क एरिया. इथे आपण लहान मुलांना व मुलींना वगैरे इथे सगळीचं हे ठेवलेलं आहे एरिया. आणि सोबतच आपण तिकडे बघाल रेन डान्स एरिया आहे तो. स्लाइड्स पण आहे तिकडे. आणि तिकडे तुम्ही जर बघाल तर मला वाटतं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रथमच इतकी मोठी स्लाइड्स असेल जी फक्त आपल्याकडे बघायला मिळणार तुम्हाला. 4 स्लाइड्स आहेत, त्याच्यामध्ये सर्वात मोठी ती स्लाइड्स आहे जी वरतून येणार तर तो वरती जाऊन पुन्हा खालती येणार. आणि त्यांच्या 4 स्लाइड्स आहेत. तिथे रेन डान्स आहेत आणि बाकी हा इकडे खेळासाठीचा एरिया. आणि तुम्ही बघू शकता की जागोजागी आम्ही बेंचेस लावलेले आहेत की काही जण खेळायला की दमतात किंवा काही असं असतात की मुलं खेळत असतात, काही पॅरेंट्स असतात की ते बघतात. तर त्यांच्यासाठी आपण कुठल्याच असं त्यांना असं म्हणजे सुविधा पुरवून ठेवलेली आहे पूर्ण की जेणेकरून ते बेंचेसवरती इथे बसून आनंद घेऊ शकतात, बघू शकतात. तर हे सुद्धा आपण केलेले आहे. सोबतच आपण तिकडे कॉस्ट्यूम एरिया आहे आपला. तिकडे आपला कॉस्ट्यूम एरिया जवळच आहे बिलकुल. कॉस्ट्यूम पण मिळणार. हो ऍक्च्युली आपण कसं स्विमिंग पूलमध्ये जायचं म्हटलं की कॉस्ट्यूम आपल्याला हवंच हवं है ना. कारण की कसं कुठले काही आलेल्या कपड्याची कलर वगैरे निघाला तर ते कसं थोडं खराब होतं. तर सिस्टम म्हणून आपण कॉस्ट्यूमची सुविधा इथे केलेली आहे. त्याचे चार्जेस आपण ठेवलेले आहेत, खूप कमी ते चार्जेस ठेवलेले आहेत. तर ते आपल्याला फर्स्ट जाऊन तिथे तुम्हाला कॉस्ट्यूम घ्यावं लागणार. देन त्याच्यानंतर मग चेंजिंग रूम पण आहे, तिथे चेंज केलं की त्याच्यानंतर आपण इथे वॉटर पार्कचा आनंद घेऊ शकता. आणि सोबतच आपण इथे लॉकरची सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे. लॉकर इन द सेन्स म्हणजे की आता जसे की कपडे बदलावतात किंवा काही किमती सामान असतात, पर्स वगैरे, तर ते कॅरी घेऊन जायला खूप लोकांना जीवावर येतं, पण ते तर आणावं लागतं लहान मुलाचं. तर त्याच्यासाठी आम्ही हा विचार करून लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे की जेणेकरून तुमचं जर काही सामान असेल तर तुम्ही त्या लॉकरमध्ये ठेवू शकता. त्याचे आपण फक्त 50 रुपये चार्जेस ठेवलेले आहेत. तुम्ही आपलं सामान तिथे ठेवू शकता. तुम्हाला चाबी आणि लॉकर मिळणार आणि ती चाबी तुम्ही कॅरी कराल. जाताना मग तुम्ही ते वापस करून आपलं सामान घेऊन जाऊ शकता. इकडे बघू ना. हो म्हणजे हे लहान मुलांसाठी बनवलं. हा लहान मुलं बाया वगैरे आपण इथे करू शकता. तिकडे पण स्लाइड्स आहेत, रेन डान्स आहे तिकडे. आणि रेन डान्स आणि हे मोठ्या लोकांसाठी स्लाइड्स वगैरे आहेत सर्व तिकडे आपण केलेलं. स्लाइड्स पण चांगली आहे तिकडची. ती सर्वात मोठी स्लाइड्स आहे.
हो हो. हा एरिया आपला जेंट्स आणि लेडीजचं सर्व आपण अलग अलग ठेवलेला आहे. हा जो तुम्हाला सांगितलं की कॉस्ट्यूम एरिया आणि चेंजिंग एरिया आहे आपला इकडे. बोललेली मी की हा आपला लॉकर एरिया आहे. इथे आपण ते सेट करणार आता. इथे पण बसण्याची हा बसण्याची आपण व्यवस्था केली. तुम्ही बघू शकता हे पारंपरिक पद्धतीने आपण विणून घेतलेलं आहे. बनवून पूर्ण विणून घेतलेलं आहे. की कसं आहे ना, काही लोक दमतात, इकडे तिकडे फिरतात, तर त्याच्यामुळे आपण इथे सुद्धा बसण्याची व्यवस्था केलेली आहे की तुम्ही इथे बसून सुद्धा आपला आनंद करू शकता, घेऊ शकता व आराम करू शकता. हे बघू शकता तुम्ही, झाडाला फंदच लागलेला आहे बघा. मग तुम्ही हे सेल पण करतात का? हो हो हो. एक पीक ऑलरेडी आपलं गेलेलं आहे. आता हे एंड आहे. आता दुसरं पीक आता येणार आपलं. आपण आंबा, फणस, चिकू, सीताफळांचं, लिंबाचं सर्व पीक सेल करणार. आणि लिंबू सरबत आपण जसं की तुम्हाला म्हटलं की इथे आपलं लेमनचं सुद्धा हे आहेत, झाड आहेत ना लिंबूचे. तर उन्हाळ्यामध्ये आपण तिथेच त्यांना जेव्हा ते लिंबू लागतील तर तेच आपण लिंबू सरबत यांना आपण ड्रिंक, वेलकम ड्रिंक म्हणून आपण देणार. जसं की तुम्हाला सांगितलं की वॉटर पार्क एरिया आहे. वॉटर पार्क मध्ये जसं की झालं खेळून त्यांचं आपण टाइम सेट केलेला आहे तिथे 2 ते म्हणजे 12:30 नंतर आपण 2 वाजेपर्यंत टाइम वॉटर पार्क मध्ये राहणार. आणि देन मग 2 ते 3 आपलं लंच टाइम राहणार. म्हणजे पाणी घेऊन झालं त्यांचं वॉटर पार्क मध्ये की त्यांचा जेवणाचा टाइम आपण ठेवलेला आहे. आणि जेवणाचा टाइम झाला की त्यानंतर आपण इकडे ॲडव्हेंचर पार्क मध्ये येणार त्यांना घेऊन, पाहुण्यांना. तुम्ही बघू शकता हा पूर्ण संपूर्ण एरिया म्हणजे आपला ॲडव्हेंचर पार्कचा एरिया आहे. इथे तुम्हाला पूर्ण जिप लाईनिंग, जिप सायकलिंग, स्काय रोलर, सायकल आहे तिकडे, सायकल आहे तिकडे ठेवलेली. हे काय आहे? हे स्काय रोलर आहे. ते पण त्याच्यातूनच जातं. ट्राय करायचंय कोणाला? नाही ट्राय करता येणार. ओके ठीक आहे, चालेल. हे बघू शकता इथे जांबाचे झाड आहेत. जागोजागी तुम्ही झाडं लावले? येस 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 पूर्ण. कारण की आपलं काय म्हणतो, येस येस ड्रॅगन फ्रूट पण आहे. मधामध्ये ड्रॅगन फ्रुट्स आहेत आणि साईडला जांबाची झाडं आहेत. हे सर्व मधात तुम्हाला ड्रॅगन फ्रूट दिसतात. येस, हे ड्रॅगन फ्रुट्स आणि जांबाची झाडं. हे बघू शकता ही सायकलिंग आहे. ही पूर्ण अशी वरती जाणार. म्हणजे इथेच पूर्ण लागलेला, इथेच आपल्याला फ्रेश खायला. येस येस खायला भेटणार. कुठेच जायची गरज नाही. बाहेरून आपण काहीच असं आणणार नाही. याचे मग वेगळे चार्जेस आहे? नाही नाही नाही, सर्व त्याच्यामध्येच इन्क्लूड राहणार. हो, कुठल्याच प्रकारचं आपण एक्स्ट्रा चार्जेस घेणार नाही. ते झुल्याचं असो की कुठल्या ऍक्टिव्हिटीज असो, फक्त आपण आपले जे चार्जेस ठरलेले आहेत फीस फक्त तीच राहणार. बाकी कुठल्याच झुल्याची किंवा कुठल्याच ऍक्टिव्हिटीचे आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागणार नाही. हे जम्पिंग आहे. आणि तुम्ही हा झुला बघू शकता. मला वाटत नाही की अख्ख्या चंद्रपूर मध्ये कुठेच असा झुला आपल्याला बघायला भेटला असेल. तर बघा, मेला लागते तिथं पण नाही तसं. मस्त आहे, लहान मुलांसाठी, मोठ्या लोकांसाठी, सर्वांसाठीच हा झुला आहे. हे काय आहे? हे वेगळं हे आपलं ट्रॅकिंग जे आहे, आपण जसं जंगलात वगैरे जातात किंवा ऍक्टिव्हिटीज करायसाठीच, तर हे आपण पूर्ण इथेच बनवलेलं आहे. मला वाटतं हे सुद्धा कुठेच बघायला नसेल मिळालं. हे पहिल्यांदाच बघत आहोत. हे पण नवीनच आहे. तर हे सर्व ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्या.
ऍडव्हेंचर म्हटलं की आपल्याला ऍक्टिव्हिटीज आल्या तर हे त्याच्यातलाच भाग आहे आपल्या ऍक्टिव्हिटीजचं. मस्त आहे हे वाला, करू आपण ट्राय. हा हा चालेल. त्यानंतर हे लहान मुलांसाठी जम्पिंग. हां त्याचप्रमाणे हे सुद्धा लहान मुलांसाठी आपण पार्कचं केलेलं इथे. झुले आहेत, इंडोर गेम आहेत आपल्याकडे, आणखी लगोरी वगैरे, रस्सी खेस वगैरे हे सुद्धा आपल्याला इथे झालं. हे चिल्ड्रनसाठी आहे. हे रोलिंगचं आपण बनवलेलं आहे, हे सुद्धा एक गेम ठेवलेला आहे इथे. आणि जसं की तुम्हाला म्हटलं की कसं आहे, काय काही मुलं खेळत असतात आणि पॅरेंट्स लोक बिचारे उभे असतात, तर आपण त्यांच्यासाठी ही सुविधा ठेवलेली आहे की इथे बसून ते आपल्या मुलांना खेळताना बघू शकतात आणि आराम करू शकतात. तर हे सुद्धा सुविधा आपण इथे ठेवलेली आहे. बघू शकता पूर्ण खाट, भरपूर खाट लावले. हो हो हो. म्हणजे कुणाला जसं एरिया पण खूप मोठा आहे, असं अशी गर्दी होणार नाही असं नाही 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 नाही. आणि सर्वीकडे तुम्ही बघाल की ग्रीनरी आहे. आता पण एवढं ऊन तापत आहे पण आपल्याला कुठेच चिडचिड तुम्हाला वाटणार नाही. तर हे सर्व जो एरिया पूर्ण ग्रीनरी आहेत, जिकडे तिकडे आपले झाडं आहेत. हे लहान मुलांचे. आणि तिकडचा एरिया बघा तर आपल्याकडे शेवग्याचे शेंगा. हा, तर जे की खूप महाग आहेत मार्केटमध्ये. तर त्याचं सुद्धा आपण भाजी आपण लोकांना देणार आहोत इथे जेवणामध्ये. आणि हा एरिया आहे पूर्ण आपला गेमिंग एरिया इंडोरचा. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कॅरम आहे, लुडो आहे. मला नाही वाटत की कुठल्याच पार्क मध्ये हा सुद्धा गेम ठेवला असेल खेळायला. आर्चरी पण आपण इथे ठेवलेली आहे. आता ही सेट करायची असल्यामुळे इथे ही सेट होणार, तर ही पण आपल्याला इथे खेळायला मिळणार आर्चरी. हे बघा तुम्ही इकडे लुडो, कॅरम, लुडो, त्यानंतर सापशिडी, चेस. बीच मध्ये मारा. बढिया बढिया. दाखवते तुम्हाला. मारता असं झालं. मी काय करणार आहे. हे बघू शकतात बलून पण आहे, त्याच्या अंदर जाऊन मुलं एकमेकांसोबत खेळू शकतात. आणि हे आपली झिप लाईन एरिया आहे, इथून तर तिथपर्यंत पूर्ण लांब अशी आपण झिप लाईन ठेवलेली आहे. मला वाटत नाही की एवढी लांब झिप लाईन पण कुठे तुम्हाला बघायला भेटली असेल. तर हे सर्व आपल्या इकडे शेतीचाच भाग आहे, जे तुम्हाला म्हटलं शेंगांचं. तर हे पूर्ण लास्टपर्यंत तिकडे आहे. त्यानंतर आपल्याला तिकडे पोल्ट्री फार्म सुद्धा आहे आपलं, म्हणजे गावरानी कोंबड्या आपण तिथेच ठेवलेल्या आहेत की ज्यांना कोणाला, जसं की आपल्याकडे स्टेचं सुद्धा आहे, ते तुम्हाला मी सांगणारच लास्टमध्ये. तर त्यांना जर आपल्याला जर गावरानी कोंबड्या वगैरे खायचं असला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सुविधा ती इथे प्रोव्हाइड करून ठेवलेली आहे. आणि आपलं स्वतःच इथे शेड ठेवलेलं आहे. तर तिकडे आपलं पोल्ट्री फार्म सुद्धा आहे. सोबतच आपण तिथे मच्छी पालनासाठी गड्डा सुद्धा खंदून ठेवलेला आहे की समोर जाऊन आपण ते सुद्धा, म्हणजे फिश, चिकन वगैरे आपण इथलंच फ्रेश लोकांना मिळणार, म्हणजे बाहेर कुठेच आपल्याला जायची गरज नाही. तर हा सर्व कॉन्सेप्ट आपण गावातला परिसर बनवल्यासारखं. हो हो हो, पूर्णच बघू शकता. हा पूर्ण ॲडव्हेंचर पार्क आहे, खूप मोठा. इथे तुम्हाला कुठेच असं गर्दी किंवा असं क्राऊड तुम्हाला दिसणार नाही. एवढा मोठा एरिया आहे की 500 जरी लोक आलेत तरी तुम्हाला आरामशीर मध्ये तुम्हाला इथे एन्जॉय करता येणार.